ते विसरतायत। त्यांनी त्याबद्दल माझं खरं तर अभिनंदन करायला मी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज इतिहास खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। जे बोलतायत ना, मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही। आणि कशासाठी नाही, फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खरं आम्ही काय पाप केले असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे। कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते, काय केलं? 14 वर्षानंतर प्रभू रामाचा देखील वनवास संपला, पण मुंबई गोवा रस्त्याचा आमचा अजून वनवास संपला। घेऊन मी स्वतः गडकरी साहेबांना जाऊन देखील भेटणार आहे की विशेषतः माझ्या मनामध्ये एक दुःख आहे की 14 वर्षानंतर प्रभू रामाचा देखील वनवास संपला, पण मुंबई गोवा रस्त्याचा आमचा अजून वनवास संपला। काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठमोठ्या घुशाऱ्या करत असाल तर चालणार नाही। ते उद्धवजी होते, त्यांनी त्यांना फार महत्व दिलं, आता कोण महत्व देणारे राहिले नाहीत, विसरून जा आता ते सगळं। त्याचं दुःख माझ्या मनामध्ये आहे, त्याच्या वेदना माझ्या मनामध्ये आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांसोबत माझं बोलणं देखील झालेलं आहे। एक शिष्टमंडळ घेऊन मी स्वतः गडकरी साहेबांना जाऊन देखील भेटणार आहे की स्वतः तुम्ही आता लक्ष घाला। हा जो बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे, त्यांनी डिसेंबरच्या आधी म्हणजे मागच्या वेळेला जाहीर केलं होतं की पुढच्या गणपतीच्या आधी हा मुंबई गोवा रस्ता सगळा पूर्ण होऊन जाईल, पण आजही मी काल आता 2 दिवस झाले आलोय, अतिशय वाईट अवस्था आहे। गणपती आमचे जाऊ शकत नाही, गणपती व्यवस्थित जाऊ शकत नाही पेणमधून कोकणामध्ये, अशी रस्त्याची अतिशय वाईट अवस्था आहे। 14 वर्ष होऊन गेली आणि म्हणून स्वतः आता मुख्यमंत्र्यांनी कबूल केलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी कबूल केलंय की आम्ही दोघे आता लक्ष घालतो आणि शक्यतो लवकर रस्ता आम्ही बनवून घेतो। 14 वर्ष झाले हा संपूर्ण रस्त्याचा जो प्रश्न आहे तो रखडलेला आहे। 2-3 सरकार देखील येऊन गेलेले आहेत, मात्र हे सरकार आल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी पनवेल पासून कुडाळपर्यंत दौरा केला होता आणि गणपती नाही, फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे। तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे देखील। कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही, कोकणाची माणसं आम्हाला राब विचारतायत, रामदास भाई तुम्ही काय करताय? आम्ही सण किती, आम्हाला पण सण मर्यादा आहेत। मला माहिती आहे आपण दाखवणार आहात आणि बोलणार आहात की युतीमध्ये रामदास कदम यांनी देखील युती असताना देखील घरचा आयोग दिला ही बातमी तुम्ही आता देणार आहात, मला जी कल्पना आहे, पण माझा नाईलाज आहे त्याला। अगोदर देखील अनिल परब असेल त्यांनी देखील असा कुठे चिनपाट लोकांची नावं घेत आहे, चांगली नावं घेणार। अनेक वेळा फायली तुम्ही घेऊन गेला, त्याच्यानंतर देखील उभं ठेवलं, त्याच्यानंतर आता रवींद्र चव्हाण आलात। वाटतं पालकमंत्री खऱ्या अर्थाने कुठला चेहरा असावा येणाऱ्या काळात? नाही, पालकमंत्री म्हणून आमचे उदय सामंत आहेत, अतिशय चांगलं काम करतात माणूस, दिवस रात्र काम करतो माणूस आणि एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम कोकणाच्या माध्यमातून उदय सामंत यांचं चाललंय, त्यांचं मी अभिनंदन करेन मनापासून। भाई, कोकणामध्ये आता महायुती कशा प्रकारे लढेल? कारण एकीकडे कोकणामध्ये युतीमध्ये कुठे अडचण येणार नाही, पण दापोलीची शिवसेना दापोलीची जी भाजपची मंडळी आहे त्या अक्षरशः महत्वाकांक्षा घेऊन पुढे चालली। 2019ला देखील युती असताना योगेश कदमांना मतदान केलं नाही, आता देखील प्रत्येक वेळेला जाहीरपणे पत्रकार परिषद घ्यायच्या आणि आमदार योगेश कदम मी कसे बदनाम होतील असं सातत्याने तो प्रयत्न चालू आहे। मी तक्रार केल्या, मी देवेंद्र फडणवीसांना बोललो आणि मी 8 दिवस झाले मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहा साहेब, आदरणीय मोहन भागवतजी या सगळ्यांना मी पत्र लिहिले, मी तक्रार केले की थांबवा, आम्ही विश्वास ठेवून तुमच्याकडे आलोय, आमचा विश्वासघात होतोय या दापोलीच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून, असे मी पत्र लिहिले आहेत आणि त्याची कॉपी मी 2 दिवसामध्ये आमचे देवेंद्र फडणवीस चांगली व्यक्ती आहे, चांगली व्यक्ती मला आता कळलं हल्ली की त्यांनी देखील त्यांच्या भाषेत काय सांगायचं सांगितलंय, तर देवेंद्र फडणवीस याच्यामधून निश्चितपणे मार्ग काढतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। लोकसभेला चांगला एक हे खातं, हे नॅशनल हायवे हे जे खातं आहे ते आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींचं आहे। कोकणातली एक सुपुत्र म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे तो रस्ता व्हायला हवा, त्यामधल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करणार, यात काही शंका नाही। आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यांनी या संदर्भात सांगितलं, सार्वजनिक बांधकाम म्हणून त्यांच्या मुलाच्या भागांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकास कामासाठी दिलेत। सबका साथ सबका विकास
या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलं आहे, हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो. जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे, परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे. त्यांनी कधी ते सांगावं. कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते, काय केलं? कधी कोणतं काम केलंय? एक काम करून दाखवलंय असं दाखवा ना. एक काम केलंय, मी हे काम केलंय 35-40 वर्षामध्ये. काय केलंय? काहीच कोकणासाठी केलं नाही. आणि मोठमोठ्या हुशाऱ्या करत असाल तर चालणार नाही. ते उद्धवजी होते, त्यांनी त्यांना फार महत्व दिलं. आता कोण महत्व देणारे राहिले नाहीत, विसरून जा आता ते सगळं. तो अडाणी माणूस आहे असं माझं स्वतःचं मत आहे. हा जो नॅशनल हायवे आहे आणि नॅशनल हायवे हा नितीन गडकरी साहेब यांच्या अखत्यारीत येतो. तर मला असं वाटतं की तो अडाण्यासारखा प्रश्न आहे, उत्तर आहे त्याचं. आणि त्याच्या बाजूला बसणारे सुद्धा कदाचित टाळ्या वाजवणारे त्याच पद्धतीचे असावेत. खरं तर मला कोणावरती टीका करायला आवडत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की त्यांच्या मुलाच्या मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये दिले. म्हणून खरं तर त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून माझे आभार मानले पाहिजे, हे त्यांचं लक्षात आलं पाहिजे. 15 वर्ष मंत्री होते, 15 वर्ष स्वतः मंत्री होते, 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते. काय उपटली बोलायला आहे ना. मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येतं ना. कोणी वाचवायला राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. रवी चव्हाण आहे,